श्री स्वामी समर्थ. मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि रविवारची बघा सगळीजणच व्यायामला गेलेली होती आणि घर एकदम मोकळं झालं होतं. म्हटलं चला पटापटा उठून आपल्या कामाला लागावं, कारण आता शाळा सुरू होणार आहेत, परत डबा सुरू होणार आहे. त्यामुळं म्हटलं आजपासूनच, आता पुढं 8 दिवस आहेत अजून शाळा सुरू होण्यासाठी, तरी पण म्हटलं की आतापासूनच आपण सुरुवात करावी. तर आज सगळीजणच व्यायामला गेलो होते. श्री, सुहानी, त्याचे पप्पा आणि सानू आणि आम्ही दोघी तेवढं घरात होतो. तर म्हटलं पहिला जे आहे ते हुंबऱ्याची पूजा करून घ्यावी. आणि आज मला इडली, आप्पे, आंबोळी हे करायचं होतं आणि बाहेर पण जायचं होतं. तर ह्याच्यासाठी वेळानं उठून उपयोग नव्हता. आणि हा पूर्ण मोठा व्हिडिओ जो आहे तो बघायला तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल आणि फेसबुकला पण तुम्ही माझ्या फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे रोजचे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत, ब्लॉग आहेत, मिनी ब्लॉग आहेत, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. तर मोठे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि जर मिनी ब्लॉग बघायचे असतील तर आपलं जे फेसबुकला पेज आहे तर त्याला तुम्ही फॉलो करून ठेवा. आणि चला आता तुळशीची एक जागा बघा बदलायला लागली, इकडं तिकडं सुरूच आहे. आणि पाऊस जरा पडला तर बेडक्यांची किरकिर सुरू झालेली आहे. आता तेच आवाज घेत घेत मी इथं माझी देवपूजा जी आहे ती सुरू होती. आणि रविवार असला की सुट्ट्या सगळ्यांनाच असतात बघा, मुलांना, मिस्टरांना, पण आपल्या बायकांना सुट्ट्या कधी मिळणार काय माहिती. रविवार सारखा, सोमवार सारखा आणि सण सारखा आणि रोजचा दिवस सारखा असं आहे. तर असो, हेच खरं आपल्या बायकांचं आयुष्य आहे. ह्या पसाऱ्यातच गुटपळून आपण राहिलो तरच आपल्या आयुष्याला खरा अर्थ आहे. मुलं, नवरा, आपले म्हणजे परिवार, हेच सगळं आपलं आयुष्य असते. आपली सगळी जग दुनिया आपला परिवार जो आहे तो असतो आणि त्याच्यासाठी आपण कंटाळ करायचा नाही, उत्साहाने काम करायचं. एखाद्या वेळेस आलाच कंटाळा तर त्या दिवशी पूर्ण सगळ्या कामाला फुल्ली मारून टाकायची आणि निवांत आराम करायचा. तर मी तर तसंच करतोय. झालं आता ही 2-1 बाळं माझ्या पाठीमागे आहेत बघा, आणि ह्यांच्यासाठी का असं ना मला पटापटा उठून आवरायला लागते, कारण ती एवढं जीव लावतात मला की काय सांगायला नको. चला, आजचा मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा.